जय जय रघुवीर समर्थ. सर्व समर्थ भक्तांनो, मनापासून वंदन. समर्थांच्या चरणाला प्रथम वंदन केलेलंच आहे आणि सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये बसलेल्या समर्थांना वंदन करून या पुरस्काराचा मी विनम्रपणाने भक्तिभावाने समर्थांचा प्रसाद या भूमिकेमधून स्वीकार करतो. थोडंसं कावराबावरा झाल्यासारखं मी आहे, याचं कारण मला इतक्या कौतुकाची सवय नाहीये. अगदी लहानपणी आमच्या घरी शंकरराव देव यांचा छोटा दासबोध होता, सखी दासबोध. आणि का कोणास तो मला तो वाचावासा वाटायचा नेहमी. त्याप्रमाणे ते वाचत असे आणि त्या वाचनातून आणि जिजामाता उद्यानची लायब्ररी होती, त्याच्यामधून आम्ही राजा शिवछत्रपती आणि समर्थांच्या चरित्राची छोटी छोटी पुस्तक होती ते वाचायचो. आणि त्याच्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊन होतो. वडील गोळवलकर गुरुजींचे भक्त होते. बऱ्याच लोकांना असं वाटतं की कृष्णाच्या अष्टमीच्या दिवशी माझा जन्म झाला म्हणून माधव असं नाव ठेवलंय. तसं पण आहे, पण माधवराव गोळवलकर यांच्याबद्दल असलेला पूज्य भाव वडिलांना आणि त्यांना असं वाटलं की त्यांचं नाव ठेवावं मुलाला, म्हणून त्यांनी ते नाव ठेवलं. देश, धर्म आणि देव या तीन गोष्टींचे अशा रीतीने सदोदित संस्कार माझ्यावरती होत होते आणि ते सगळे एका ठिकाणी समर्थांच्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद, रामकृष्ण, गुरुदेव रानडे, गोंदवलेकर महाराज असं सगळं रसायन झालं. महामित्र प्रमोद कुलकर्णी प्रभू असे होते, ते स्वामी माधवनाथांच्याकडे जात असत. स्वामी स्वरूपानंदांचा तो शिष्य पहिला. माधवनाथ स्वामींच्याकडे तुम्ही का जात नाही, तुला जर काही अध्यात्माची आवड आहे तर, असं म्हणून आम्ही माधवनाथ स्वामींच्याकडे, मी सांगितलं की बाबा माझे समर्थ सद्गुरू आहेत, त्यामुळे मी दुसऱ्या कोणाकडे जाणार नाही. तर त्याने ते त्यांना जाऊन सांगितलं. त्यांना जाऊन सांगितल्यानंतर त्यांनी असं त्यांच्या मुखातून असे शब्द आले की त्यांचा जर का समर्थांच्या बद्दल इतका भाव असेल तर त्यांचे जे कोणी सद्गुरू असतील तर त्यांच्या मुखातून समर्थच बोलतील. मला पण बरं वाटलं ते. किंवा नंतर मग मी स्वामींच्याकडे गेलो तर पहिली कृती स्वामींच्याकडची म्हणजे त्यांनी माझ्या हातात दासबोध दिला, पहिली कृती त्यांची. आणि मग कुठलंही पान काढा आणि वाचा असं सांगितलं. मी पुणेकर असल्यामुळे मी पहिल्यांदा बघितलं त्यांनी काही खुणबिण घालून नाही म्हटलं. आणि मग ते पान काढलं आणि देवशोधन नाम समास होता. बद्धापाशी गेला बद्ध तो कैसेनी होईल सुबद्ध, या कारणे ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, सारा सारा विचारे शिवा मोक्ष प्राप्त, हे म्हटल्यानंतर मग ते खूणच पटून गेले. आणि स्वामीजी हे फार समर्थांचे भक्त होते. स्वामी स्वरूपानंद होते, तसे स्वामीजी होते. आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्यांची जी प्रवचनं असायची त्याच्यामध्ये समर्थांचे अनेक दाखले असत. समर्थांच्या दासबोधावरती ते अंबुताई गजरे यांच्या मातृस्मृती ग्रंथालय होतं, त्याच्यामध्ये ते प्रवचन करत असत. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये पुढे मग ते प्रवचनाचा भाग अमेरिकेला ज्यावेळेला गेलो त्यावेळेला मी तो एकमेव दासबोध हा ग्रंथ घेऊन गेलो होतो. का कोणास ठाऊक, परंतु तिथे असलेल्या काळामध्ये जो वेळ मिळायचा त्याच्यामध्ये मला अगदी निवांतपणाने त्या दासबोधाचा अभ्यास करता आला. की शिष्याने प्रश्न काय विचारले, समर्थाने उत्तरं काय दिलेली आहेत, ते आपल्याला पटतायत का, हे सगळं बघायला अतिशय निवांत वेळ मिळाला. आणि नंतर इथं पुण्यात आल्यानंतर लगेच स्वामींनी सांगितलं की तू एका केंद्रामध्ये दासबोधाचं विवरण करायचं. आणि ते एक वर्षभर केल्यानंतर
त्या वर्षाच्या उद्यापन म्हणजे त्याचा वर्धापन समारंभ होता. त्यावेळेला स्वामी आले आणि मला बोलायला सांगितलं आणि त्याच्यानंतर तिथंच त्याने डिक्लेअर केलं इथून पुढे माझी दासबोधाची प्रवचन हा करेल. आणि मग त्याच्यानंतर स्वामींची दासबोधाची प्रवचन याच्यामधून सुरुवात झाली. 14 वर्ष प्रवचन झाली. त्याच्यानंतर त्याची सांगता सज्जनगडवरतीच केली नाही त्या प्रवचनांची, म्हणजे संपूर्ण सगळा दासबोध. त्याच्यानंतर संस्था काढणं आवश्यक होतं कार्याच्यासाठी म्हणून, आणि सारखं डोक्यामध्ये असं वाटायचं की त्याला नाव काय, आणि त्या संस्थेला नाव काय द्यायचं असा विचार सारखा चालू होता. आणि तो काही नाव कुठलंही पटत नव्हतं. आणि त्यावेळेला एकदा असं रत्नागिरीवरून पुण्याला परत येत असताना तिथे एका ठिकाणी सज्जनगडचं दर्शन होतं. डोक्यात विचार चाललेले होते आणि सज्जनगडचं दर्शन घेतलं आणि स्वरूप योग असं नावच आतमध्ये आलं. त्याच्यानंतर ते बदललं नाही. म्हणजे संस्थेचं नाव स्वरूप योग आणि स्वरूपी राहणे हा स्वधर्म, हे त्याचं ब्रीद वाक्य ते होऊनच गेलं. म्हणजे त्याला काही विचार करायला लागला नाही. समर्थांचाच प्रसाद असं समजून त्या संस्थेचं नाव आणि त्याच्यानंतर स्वरूपी राहणे स्वधर्म हे होऊनच गेलं. आणि मुख्यतः युवकांच्या मध्ये कार्य करण्याची प्रेरणा, आणि त्याच्यानंतर उदंड एकांत सेवावा, अभ्यासाची करीत जावा, काळ सार्थकी करावा जनासहित, ही कार्यप्रणाली अशी ती निर्माण झाली. स्वामीजी ज्या वेळेला प्रवचन करत असत त्यावेळेला अध्यात्म तर सुंदर सांगतच असत, त्याच्यात काही प्रश्नच नाही, पण खूप मजेने बोलत असत. त्यात तरुण बरेचसे त्यांच्याकडे आकर्षित होण्याचं ते एक कारण होतं. त्याच्यामुळे त्यांनी असं बोलता बोलता सांगितलं की एक जण माझ्याकडे आनंद म्हणला की दासबोधामध्ये काय सांगितलंय सांगा बरं. तर ते म्हणले की अनेक गोष्टी सांगितल्यात. मग त्यांनी काही काही गोष्टी सांगितल्या. तो म्हणला नाही मुख्य गोष्ट सांगितली समाधानाचा मार्ग सांगितला. तर स्वामी म्हणले बरोबर आहे समाधानाचा मार्ग, कारण गोंदवलेकर महाराज सुद्धा असं म्हणत असत की सगळा परमार्थ एका शब्दात सांगायचं झालं तर समाधान, त्याचं फळ. आणि ते स्वामी त्याला म्हणले, पण ते म्हणले तसं नाही, समाधान मिळवण्याची सोपी पद्धत दासबोधात सांगितली. तर काय पद्धत आहे म्हणले, तर ते म्हणले की दही वडे खाते. आणि कसं आहे की त्याच्यामध्ये 18वं दशक सुरुवात होतो एका समासाने, आणि त्या समासामध्ये अनेक देवांच्या स्थानांचा उल्लेख आहे. त्या ठिकाणी काय काय चालतं ते आहे. आणि मग त्याच्यामध्ये धन्य भीम गोलांगळा, कोरडवड्यांच्या उदंड माळा, दहीवडे खाता सगळा समाधान होय. तर त्यावेळेस सगळ्या खरं तर त्या समाजाला सांगायचं की सगळ्या देवांचं मूळ अंतरात्मा हा आहे हे तिथं सांगायचं आहे. अंतर्निष्ठ तिथुगे तरले, अंतर्भ्रष्ट तिथुगे बुडाले. असं अंतरात्म्याला लोक चुकतात आणि इतर आनंद गोष्टी करत राहतात, हे बिंबवण्याच्यासाठी म्हणून ते अगोदर ते सगळे थोडंसं मजेने लिहिलेलं आहे. पण ते प्रत्येकाला काय असतं की आपली जी आवड असते ती दासबोधात पाहिजे सवय. तर बरेच लोक निरनिराळ्या गोष्टी समर्थ वाङ्मयामध्ये आनंद गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये त्याचा आढावा घेणं शक्यच नाही आहे समर्थांच्या एकूण वाङ्मयांचा. उदाहरणार्थ काही लोकांना दासबोधामध्ये मॅनेजमेंट हा मुख्य विषय दिसतो. असा आनंद गोष्टी आहेत. अगदी समर्थांच्या अंगात लहानपणापासून मॅनेजमेंट होती. एवढं मोठं कार्य समर्थांनी उभं केलं, मॅनेजमेंट असल्याशिवाय शक्यच नाही. अगदी एकदा काय झालं की लहानपणी त्यांच्या घरी प्रयोजन म्हणजे काही धार्मिक प्रकार होता, आणि का अगोदरच तो सगळा भाग प्रसंग झालेला होता चिंता करतो विश्वाची हा. आणि मग त्याच्यानंतर सूर्यजी पंतांनी सांगितलं होतं की तू त्याला काही बोलत जाऊ नकोस, राडूबाईनं सांगितलेलं होतं. पण तरी देखील त्या ते विसरल्या आणि मग त्या म्हणाल्या की अरे उद्या प्रयोजन आहे पण घरामध्ये ताक नाहीये आणि तुला सांगून काय उपयोग, एवढं बोलल्या. असं म्हणल्यानंतर समर्थ म्हणले तू काही काळजी करू नको. आणि मग त्यांनी कुंभाराच्या घरी निरोप पाठवला की 11 कोरी गाडगी द्या आणि की या 11 घरांच्या मध्ये पोचवायची. आणि त्या 11 घरांच्या मध्ये गाडगी पोचवली. आणि मग त्याच्यानंतर त्यांना असा निरोप दिला त्यांच्याकडनंच की याच्यामध्ये ताक वरून यांच्या घरी
सूर्योदयाच्या पूर्वी पोचते करा. आणि त्यावेळेला राणूबाई सूर्योदयाच्या नंतर त्या सूर्योदयाच्या वेळेला उठल्या आणि स्वयंपाकाला गेल्या. 11 गाडगी ताकाने भरलेली होती. आता ही जी मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये समर्थांनी धावाधाव नाही केली, पण ते सगळं कार्य झालं आणि उत्कृष्ट झालं. हे सगळं लहानपणापासून त्यांच्या अंगामध्ये आहे. ही काही गोष्ट शंकाच नाही की त्याच्यामध्ये मॅनेजमेंट आहे. गीतेमध्ये काय आहे? अनंत गोष्टी आहेत गीतेमध्ये. विचारलं तर कर्मयोग आहे, ध्यानयोग आहे, त्याचाच भाग. ध्यानयोग आहे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे. पण गुरुदेव रानडे असं म्हणाले त्याच्यामध्ये साक्षात्कार योग आहे. आणि हीच गोष्ट दासबोधामध्ये साक्षात्कार योग आहे. हे फार महत्वाची गोष्ट आहे. आत्मसाक्षात्काराचा मार्ग स्पष्ट सांगितलेला आहे. म्हणून एकंदर समर्थांची स्वतःची तपस्या, त्याच्यानंतर त्यांची योगपूर्णता, तीर्थयात्रा, सगळा देश डोळ्यांनी पाहणे, या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आतमध्ये उच्चते वळवळे कटी माझी असं तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे. त्याप्रमाणे ते कार्यशक्तीत अफाट होती, शक्ती होती. साक्षात शंकराचा अवतार मारुती कलिमाजी तेची जाळली रामदासाची मूर्ती, अशा प्रकारचं मारुतीचाच अवतार असं नक्की म्हणाला. काही जीव अडखळणार नाही असे समर्थ होते. आणि याच्यामध्ये पण असं घाईघाईने काहीतरी करणं हा त्यांचा स्वभाव नव्हता. कुठेतरी बसलेच मारामाऱ्या करत असं स्वभाव नव्हता. संघटना उभी करत, राष्ट्रकार्य आणि अध्यपन या सगळ्या गोष्टी या समर्थांच्या जीवनामध्ये बघायला मिळतात. की राष्ट्रकार्य, अध्यात्म प्रबोधन हे सगळं केलं. तीर्थयात्रेला निघण्याच्या अगोदर 1 वर्ष त्याच्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांच्या मध्ये शहाजीराजांची छावणी नाशिकच्या जवळ होती. आणि मग त्या ठिकाणी शहाजीराजे आणि समर्थ यांच्या भेटी होत असत. आणि समर्थ तीर्थयात्रेला एका बाजूला गेले. आणि त्याच वर्षी स्वराज्य स्थापनेचा पहिला प्रयत्न शहाजीराजांनी केला. शिवाजी महाराजांनी नंतर केलेला आहे. पहिला प्रयत्न शहाजीराजांनी केला. म्हणजे हे नक्की की समर्थांच्यापासून प्रेरणा घेत शहाजीराजे कार्यरत झालेले होते. त्याला अनेक प्रकारचे दाखले आहेत आणि लोकांना ते पाहायचे नाहीयेत. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांच्या मध्ये एक मोठा जोश, जय जय रघुवीर समर्थ हा घोष घुमवीत समर्थांनी राष्ट्र जागृतीचं जे काही कार्य केलं त्याला तोड नाही. आणि समर्थाची या सेवका वक्रप आहे, आता सर्व भूमंडळी कोण आहे, हे जे म्हटलेल्या या प्रश्नांनी मरगळलेल्या मनाला अभय दिलं. तरुणांना प्रोत्साहित केलं, मारुतीची उपासना दिली, बळ संवर्धन करण्याच्या प्रेरणा दिल्या, संघटना उभी केली, राष्ट्रकार्य उघड होतं. बुडाला औरंग्या पापी म्लेंच संहार झाला, मोडली मांडली क्षेत्रे आनंद वनभुवनी. बुडाले भेदवाही ते नष्ट चांडाळ पातकी, ताडिले पाडिले देवे आनंद वनभुवनी. गळाले पळाले मेले झाले देशघडी, देशधडी पुढे निर्मळ जाहली पृथ्वी आनंद वनभुवनी. हे म्हणताना त्यांची जीभ अडकळली नाही. युद्धक्षेत्रावरती गीता सांगणारा भगवान आठवतो. म्हणजे अध्यात्म म्हणून, धर्म म्हणून, राजकारण म्हणून दुर्जनांना संरक्षण आणि लांबून चालन हे करीत राहणं हे समर्थांच्या सात्विक झंझावातामध्ये बसत नव्हतं. बेरजेचं राजकारण आमकं तमकं काही भानगडीच केलं नाही. आमच्या मनामधला उघड बोलणारा असा हा संत आहे. हे मनामध्ये म्हणून अध्यात्म म्हणून ते राष्ट्र विसरले नाही आणि राष्ट्रकार्य करताना अध्यात्म विसरले नाही. देशभक्त तर ते होतेच, परंतु आनंदवनभुवनीमध्ये देवभक्त एक झाले, मिळाले जीव सर्वही, संतोष मंडला मोठा आनंदवनभुवनी. असं म्हणताना अध्यात्म हे त्याचं अंतिम उद्दिष्ट आहे. राष्ट्रकार्य या गोष्टीसाठी करायचं की या ठिकाणी निर्विघ्नपणाने उपासना करता आली पाहिजे. आणि ही गोष्ट करताना रामकर्ता, रामभोक्ता, रामराज्य भूमंडळी, सर्वस्व मीच देवाचा, माझा देव कसा म्हणू, अशा प्रकारचा विचार, सामर्थ्य, यश, कीर्तीची प्रतापे सांडिली सीमा आनंदवनभुवनाचं वर्णन करतायत. सार सर्वस्व देवाचे आनंदवनभुवनी. भारताच्या पारतंत्र्यात इंग्रजांच्या विरुद्ध लढताना पुढे जे जे कोणी राष्ट्रप्रेमी क्रांतिकारक झाले त्यांनी गीता, भगवान श्रीकृष्णाची भूमिका
शिवाजी महाराज आणि मुख्यतः समर्थ रामदासांच्या प्रेरणा घेतली. त्यांच्या जीवनचरित्रामध्ये तुम्ही बघू शकाल ते वासुदेव बळवंत फडक्यांचे पासून त्यांचं चरित्र सुनील शिंदे लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की समर्थांच्या प्रेरणा आहेत. चाफेकर बंधू, मदनलाल धिंगरा हे सगळे जे राष्ट्रपुरुष होते, आमच्या युवकांना यांच्याबद्दल काहीही माहिती नाही. अशा प्रकारे आम्ही फक्त असं म्हणतो की राष्ट्रप्रेम म्हणजे भारत क्रिकेटमध्ये जिंकला की फटाके उडवणे एवढंच राष्ट्रप्रेम. याच्या पलीकडे राष्ट्रप्रेम म्हणून काही भाग. म्हणून ही गोष्ट हे लोक जे होते चाफेकर बंधू ज्या वेळेला फाशी दिली त्यावेळेला दोघं बंधू, त्याच्यामधला एक भाऊ ज्यावेळेला फाशी दिला त्यावेळेला लोकमान्य टिळक तिथंच होते येरोड्याच्या तुरुंगामध्ये, आणि त्यांच्याकडनं गीता घेऊन हा जो मोठा भाऊ आहे तो फाशी गेला. आणि धाकटा भाऊ जो फाशी गेला त्यावेळेला तो गीता वाचत होता फाशी जाण्याच्या पूर्वी, आणि धाकटा भाऊ तो सूर्यनमस्कार घालत होता बाळकृष्ण. त्यावेळेला ते ख्रिश्चन मिशनरी यायचे त्यावेळेला तिथं ते कन्व्हर्ट करायचे. तर त्यावेळेला एक जण आला, हा नमस्कार घालतात म्हणजे असं यावेळेला तुला थोड्या वेळाने फाशी देणार तो नमस्कार काय घालतो. त्यावेळेला सांगितलं की आमच्या धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे जे जे काही देवाला अर्पण करू ते टवटवीत असलं पाहिजे. माझं जीवन आता मी स्वातंत्र्य देवतेला वाहणार आहे म्हणून ते टवटवीत असलं पाहिजे. हे जे प्रसंग आहेत किंवा मदनलाल धिंगरा त्याने त्या कर्नल वायलीला गोळ्या घातल्या आणि त्याच्यानंतर मग ज्या वेळेला फाशी द्यायची ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला तो इतका मजेत त्या ठिकाणी गेलेला होता. आमचे जे मित्र आहेत ते अनिल नेने म्हणून त्यांनी ते प्रत्यक्ष सावरकरांच्यावरचा चित्रपट पाहण्याच्यासाठी म्हणून काढताना तिथली सगळी परिस्थिती पाहायला गेले तिथं लिहून ठेवलेलं आहे काय काय झालं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की तो अत्यंत आरामामध्ये आला. त्याला असं विचारण्यात आलं की तुला थोड्या वेळानंतर फाशी देणार आहेत पण तू ब्रेकफास्ट करून फाशीला जाणार आहेस का, ब्रेकफास्ट न करता जाणार आहे. तो म्हणला वा मी तर ब्रेकफास्ट करून जाणार आहे कारण की तिकडे गेल्यानंतर देवाला मी काय असं सांगू का की मला भूक लागली आहे. तुम्हाला सांगतो की त्या क्षणाला सुद्धा हे लोक कसे होते. इतकंच नव्हे तर ते जसं सांगत असताना त्याच्यानंतर मग ज्या वेळेला ब्रेकफास्ट झाला आणि चला म्हणून निघाले त्यावेळेला हे सगळे त्याच्या बरोबरचे जे ऑफिसर्स होते ते हळूहळू चालत होते. तर तो म्हणला हरी अप गॉड मस्ट बी वेटिंग फॉर मी. हे जे होते हे क्रांतिकारक हे विलक्षण बुलंद व्यक्तिमत्व होते. त्या गडकरींच्या पुतळ्याच्या वरून झालं मध्ये थोड्या दिवसाच्या पूर्वी आपण ऐकलं असेल सगळ्यांनी. गडकरी ज्या वेळेला देह ठेवायचा होता अगदी एक दिवस अगोदर त्यावेळेला विलक्षण ताप होता त्यांना आणि तो ताप काही केलं उचलत नव्हता. डॉक्टरांनी सांगितलं की हा ताप उतरला नाही तर त्यांचं काय खरं नाहीये, घाम येण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यावेळेला गडकरी ते ऐकलं आणि त्यांना जवळ बोलवलं आणि ते म्हणले की डॉक्टरांना म्हणा घाम यायचा असेल तर औषध देऊ नका बिल पाठवा. आणि ही गोष्ट देह ठेवण्याच्या अगोदर एक दिवस देहातीत अवस्थेमध्ये ते जगत होते. सगळे हे लोक मोठेच होते कार्यकर्ते म्हणजे या सगळ्या काय ताकदीचे लोक होते आमच्याकडे हे आपण बघितलं पाहिजे. लोकमान्य टिळक ज्या वेळेला शिरोलचा खटला झाला त्यावेळेला इंग्रजांनी खोटे नाटेपणा करून न्याय संस्थेने त्यांच्या विरुद्ध तो निकाल दिला आणि त्या ठिकाणी सुद्धा टिळकाने उदंड कार्य केलं. भारतीय स्वातंत्र्य का आवश्यक आहे हे सगळ्या तिथल्या मान्यवरांना पटवून दिलं. मजूर पक्षाशी मिळवणी केली. तेच आपल्याला स्वातंत्र्य देणार आहे त्यांना माहिती होतं आणि त्याच्यानंतर अगोदरपासूनच केलं होतं पण त्या ठिकाणी फार मोठं कार्य केलं. आणि ज्या वेळेला त्यांना असं विचारलं की तुम्ही खटला तर हारलेला आहात त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे त्यावेळेला लोकमान्य असं म्हणाले अरे आकाश जरी माझ्याजवळ माझ्यावर कोसळून पडलं तरी त्याच्यावर पाय देऊन मी उभा राहीनच. हे जे काही ताकद आहे या लोकांच्या मधली ही आमच्या संबंध समाजापर्यंत जायला पाहिजे. ज्यावेळेला टिळक त्याच्यानंतर त्यांना खोटे नाटकपणा पुन्हा करून मंडालेच्या तुरुंगामध्ये घातलं त्याच्यानंतर तिथं त्यांच्याबरोबर PR कुलकर्णी म्हणून एक कैदी होता आणि तो जो कैदी होता त्या कैद्याने सगळं त्याची मुलाखत घेतली. एक बापट म्हणून टिळकांच्या लेखनिक होते त्यांनी टिळकांच्या नंतर ते त्यांच्या आठवणीचे ग्रंथ तयार केले आणि त्याच्यावर त्यांनी ते असं लिहून ठेवलेलं आहे की ज्या वेळेला त्यांना कदान्न दिले जात असे त्याला आणि टिळक हे राजकीय कैदी असल्यामुळे त्यांना जरा चांगलं अन्न दिलेलं जात असे त्याचं अन्न टिळक
हे पक्ष्यांना घालत असत आणि स्वतःच्या अन्नामध्ये त्याला जेवायला घालत असत. कित्येक वेळाला त्यांनी असं सांगितलं की मी थोडा आजारी असलो तर टिळक स्वतः जेवत नसत आणि सगळं अन्न मला जेवायला घालत असत. अशा प्रकारचं आणि दररोज सकाळी 1.5 तास ध्यान करत असत. त्याच्यानंतर गायत्री मंत्राचं स्मरण करत असत आणि मग त्याच्यानंतर अत्यंत शुचिर्भूतपणाने नंतर मग ते ग्रंथ लिहायला बसत. जसं 600 ग्रंथांचा त्या काळात त्यांनी अभ्यास केला, 4 भाषा शिकले. हे जे काही त्यांचं एकंदर व्यक्तिमत्व होते त्याच्या पाठीमागं त्यांनी काय केलं हे सगळं होतं हे आमच्या तरुणांच्या पर्यंत जायला पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आम्ही मोठ्या परंपरेचे वारसात वगैरे असं म्हणतो, पण ती परंपरा आम्हाला माहिती नाही. त्यातल्या मुख्य लोकांच्या जीवनचरित्राचा त्यांनी अभ्यास करायला पाहिजे. जिथे आहोत त्या ठिकाणी उत्तुंग कार्य करणाऱ्या राष्ट्रपुरुषांची चरित्र ही मुलांच्या पर्यंत जायला पाहिजे. राष्ट्रीय अस्मितेची धारा वाहत राहिली पाहिजे. आपण आज स्वातंत्र्यामध्ये आहोत, त्याच्यामध्ये कुणी आपल्या बलिदानाने त्याची किंमत दिलेली आहे. त्यांचं ऋण आमच्या समाजाने आणि पुढच्या पिढीने विसरता कामा नये. यासाठी म्हणून वाङ्मय निर्माण करण्याची आवश्यकता आहे. सगळंच्या सगळं कोणी वाचू शकणार नाही, पण तो क्रिकेटचे जसे हायलाइट्स बघता येतात, संपूर्ण मॅच नाही बघितली तरी या सगळ्या स्वातंत्र्यवीरांचं ज्या वेळेला सावरकरांना आता तुरुंगामध्ये ते मारणारच जवळपास अशा प्रकारची वेळ आली, त्यावेळेला त्यांनी कविता केली पहिला हप्ता. पहिला हप्ता म्हणजे काय, तर पहिला हप्ता म्हणजे असा आहे की आता मी मरणारच आहे, स्वातंत्र्य देवतेच्या यज्ञवेदीवरती माझं हे बलिदान आहे, हा पहिला हप्ता आहे. मग दुसरा हप्ता काय, पुन्हा जन्म घेईन आणि पुन्हा मरी, हा दुसरा हप्ता. अशा प्रकारे सगळ्या या क्रांतिकारकांनी असाच इच्छा व्यक्त केली की पुन्हा जन्माला येईल आणि भारत मातेसाठी लढेल, भारत मातेसाठी मरेल. अशा प्रकारचे हे जे लोक आमच्या पूर्वज होऊन गेले त्यांची मोठी अभिमानाची परंपरा आमच्याजवळ असताना त्यांच्याबद्दल आम्हाला काही माहीत नसावं असं होता कामा नये. मग ही एक महत्वाची गोष्ट की जीवनरथाची 2 चाकं आहेत, एक राष्ट्रकार्याचा उद्देश आणि एक देवप्राप्तीचा उद्देश. ही तर गोष्ट निश्चित आहे की समर्थांचं जे म्हणणं आहे ते प्रत्येकाने कार्य करावं. असं नाही की सगळे काहीच लोकांनी कार्य करावे, प्रत्येकाने आपल्याला जे जे काही माहिती आहे ते इतरांना सांगावं. सगळं म्हणून सगळ्या समाजाचं सगळ्यांनीच प्रबोधन करावं. अशा प्रकारचं एकंदर समाजाच्या उद्धाराची समर्थांची जी भूमिका होती ती भूमिका आपल्याला जितकी पचेल तेवढी आपण करावी. पण समर्थांचं चरित्र दासबोधामध्ये कित्येक ठिकाणी आलेलं आहे. उदाहरण करी गुप्त रूपे भिकाऱ्या सारिका स्वरूपे ते यश कीर्ती प्रतापे सीमा सांग, हे सगळं समर्थांचं चरित्र आहे. बहुत जनांचा चालवी नाना मंडळे हालवी ऐसे समर्थ पदवी विवेकेची होते आणि का विवेक एकांती करावा, जगदीश धारणेने धरावा, लोक आपला आणि परावा म्हणूच नाही. एकांती स्मरण करावे, चुकले निदान पडे ठावे, अंतरात्म्यासारखे फिरावे, काहीतरी वृत्तिशून्य योगेश्वर याचा पाहावा विचार. दासमुळे वारंवार किती सांगू. पण हा एक दुसरा भाग आहे की आत्मसाक्षात्कारी म्हणजे जे काही कार्याचा जो भाग आहे त्यातला एक म्हणजे राष्ट्रपुरुषांचे चरित्र सगळ्या युवकांनी आणि खरंच समाजापर्यंत नेण्याच्यासाठी म्हणून त्याचा अभ्यास करण्याची अत्यंतिक आवश्यकता आहे. आणि दुसरा एक जो भाग आहे की आत्मसाक्षात्कारी योगी हा समर्थांचा गाभ आहे. उत्कट भव्यतेचे घ्यावे, मंडळीत अवघेचे टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे. भूमंडळी स्वतः समर्थ त्यांचं उदाहरणच आहे निस्पृहपणाचं. कित्येक ठिकाणी ज्या वेळेला शिवाजी महाराज दांड्याची पोती पाठवत असत, तांदूळाची पोती, त्यावेळेला त्या कार्यासाठी म्हणून किंवा तो एक उत्सव आहे त्या उत्सवासाठी म्हणून जेवढी पोती लागली तेवढी सोडून बाकीची परत पाठवलेली आहे समर्थांनी. कितीतरी गोष्टीच्या बाबतीमध्ये राज्य सलग करून जोडीत टाकल्यानंतर ते परत करणं आणि ते परत करताना हा प्रसाद म्हणून तूच कर म्हणून सांगणं, याच्या आणखी निस्पृहता कुठली असणार आहे. नाही तर शिवबा राहू देत असं आमचे स्वामी म्हणायचे. आम्ही असतो तर म्हटलं तर शिवबा राहू देत. पण निस्पृहपणा हा विलक्षण होता. कित्येक वेळेला शिष्यांनी समर्थांच्याकडनं शिवाजी महाराजांच्याकडनं काही जर का परस्पर घेतलं गेलं तर ते त्यांना रागावत असत. मग अशा प्रकारची काही उदाहरणं आहेत. आणि मुख्य एक तर रामाची भक्ती, दुसरी कृष्णाची युक्ती
आणि हनुमंताची शक्ती यांचा संगम त्यांच्यामध्ये झालेला होता. आणि या भक्ती, युक्ती आणि शक्तीसह मुक्तीचा मार्ग त्याचं दर्शन घडवणं हे समर्थांचं कार्य होतं. म्हणजे कशापासून मुक्ती? तर अन्यायापासून देशाची मुक्ती आणि अज्ञानापासून स्वतःची मुक्ती. ही दोन गोष्टी होत्या. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपण असे आपण ज्ञानावं ज्ञान. ही समर्थांची व्याख्या कोणी आणू शकणार नाही, कधीही आणू शकणार नाही. याची दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की अन्यायांना ठोसा देणं आणि अज्ञानाला ठोस ज्ञान सांगणं, अशा प्रकारचं ठोसर हे आपलं आडनाव सार्थ करणारा हा महापुरुष. या देवप्राप्तीच्या बाबतीमध्ये नक्की काय करायचं? भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथ. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, स्वरूप स्थितीचा निश्चय बोलीला असे. हे तिन्ही एका ओळीमध्ये घालण्याचं कारण या तिन्ही गोष्टी इसेन्शियली एकच आहे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचारे वेळ काहीच नव्हे समाधान. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. आणि ही जी प्रक्रिया सांगितली आहे तर ते कसं करायचं हे सांगितलंय. मुख्य म्हणजे हा रमण महर्षींच्या वाङ्मयामध्ये पण आहे की फाइंड आउट हू एम आय. हा अगदी मुख्य गोष्ट आहे. परंतु समर्थांनी त्याचं विवरण केलेलं आहे. मी कोण ऐसा हे धरुनी पाहता देहातीत अवलोकिता नेमस्त स्वरूपची होय. शांत बसा, आपल्या स्ववरती लक्ष केंद्रित करा. मी कोण ही भूमिका धारणा आणि मग त्याच्यानंतर पाहता 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 स्वच्या मूळ स्वरूपाचा तुम्हाला शोध लागेल. आणि ही गोष्ट स्वमध्ये देव आहे, स्वस्वरूपाने देव आहे तो पहा. शिष्या एकांती पैसावे, स्वरूपी विश्रांतीच जावे, तेणे गुणे दृढावे परमार्थ हा. एकांती उगेची बैसावे, तेथे समजोनी पाहावे, अखंड घ्यावे सांडावे द्रवंजनासे. एकांती मौन धरुनी पैसे, सावध पाहता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द होती. उच्चारे विण जे शब्द ते जाणावे सहज शब्द, प्रत्यय येते परंतु नाद काहीच नाही. ते शब्द सांडोनी बैसला, तोची मौनी म्हणावा भला, योगाभ्यासाचा गलबला. याची कारण आहे अगदी साध्यंत विवरण आहे की त्या प्रक्रियेचं. महत्वाची गोष्ट आहे की आत्मसाक्षात्काराचा मार्ग म्हणजे आत्मसाक्षात्कार करून घ्या हो, अमकं करावं तमकं करावं असं नाहीये. प्रक्रिया काय आहे ती स्वच्छ सांगितली. मुख्य म्हणजे सांगितलं की जाणीवेला धरून राहा. आणि मग त्या जाणीवेवरती स्वच्या जाणीवेवरती लक्ष केंद्रित करता करता आत्मस्वरूपापर्यंत तुमची वाटचाल होईल. निश्चितपणाने ते ज्ञान वेगळे. नुसतं ज्ञानाचं लक्षण सांगितलंय अशातला भाग नाही. नुसती व्याख्या केली, पाहावे आपण असे आपण एवढं नुसतं सांगितलं नाहीये. पाहावे आपण असे आपण म्हणजे काय करावं हे सांगितलं. आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ही गोष्ट त्यांना असं म्हणायचं की हे करून घ्या. नाना साधनांचे उदार, हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार, वेदशास्त्रीचे सार ते अनुभवासी आहे. आणि प्रचितीच मुख्य परमार्थ समर्थांनी सांगितलं. जे जे अनुमान राहिला तो परमार्थ गेला, तो वाया गेला. मग अनुभव घ्या. मग देवाच्या बाजूला तुमचं प्रेम आहे. त्याच्यानंतर निश्चितपणे तुम्ही विचार करता, पण त्या विचारांच्या पलीकडे जायला पाहिजे. त्याच्या पलीकडे असलेल्या तत्वाचा अनुभव घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून ही फार फार महत्वाची गोष्ट आहे की देहाच्याकडे जातं समर्थांच्यासारखंच उच्चार समर्थांचे सारखे नाही, परंतु सगळ्या संतांचा परमार्थ अशा प्रकारचा अत्यंत तेजस्वी होता. याच मार्गावरती शांत बसणे, वृत्तीरहित अवस्था प्राप्त होणे, आत्मस्वरूपावरती लक्ष केंद्रित करणे, हे सगळं करत असताना हे शब्दविण संवादीचे, इंद्रिया नेणता भोगीचे, बोला आधी झोंबीचे प्रमेय असे. हा झोंबीचे शब्द ज्ञानेश्वर महाराजांचा आहे, वाटत नाही, समर्थांचं वाटतं. हे सगळे संत होते, ते एक विलक्षण तेज घेऊन आले होते. आणि ते तेज फक्त वैचारिक नव्हतं, त्याच्यानंतर नुसतं भावनिक नव्हतं, योगाचं तेज होतं. आणि या योगाचं तेज आमच्या योगांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे, सगळ्या समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. ही गोष्ट एक फार दुर्दशा झालेली आहे की नुसताच बहिरंगाचा परमार्थ होतो आहे आणि अंतरंगाचा परमार्थ व्हायला पाहिजे. असं एकंदर समर्थांच्या त्या एकंदर तो साधक बघितलं समर्थांचा की आपल्याला असं वाटतं की ती व्याख्या ध्येयाकडे ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं तेज म्हणजे काय. ध्येयाकडे जात असताना वाटेत जे जे काही येईल ते बाजूला चालण्याची शक्ती प्रत्यक्षात आणणं म्हणजे तेज. ही जी तेजाची व्याख्या आहे त्यानुसार तो अशा प्रकारचा जो तेजाचा युद्धमय प्रात्यक्षिक
समर्थांच्या साधकामध्ये. बेदाचा मडगा मोडीला, अहंकार सोडून पाडला, पायी धरून आपटला संदेह शत्रू. आता हे काही युद्ध चाललेलं आहे. विकल्पाचा केला वधू, थापे मारेला भवसिंधू, सकळ भूतांचा विरोध मोडून टाकेला. भयाचे भडकावेले, काळाचे टांगे मोडले, मस हाणोनी फोडले जन्ममृत्याच. आता हे पाहिल्यानंतर आपल्या अंगावरती काटा उभं राहतो की तो साधक किती तेजस्वी आहे. मोहाचे मध्येचे तोडले, दुःखाचे दुधडचे केले, शोकाचे खंडोनी जाणलेले एकीकडे. ज्ञाने विवेक माजला, त्याने निश्चय बळावला, अवगुणांचा संहार केला विवेक बळे, वैराग्य बळे. स्वरूपी घातले मना, केली यातनेची यातना, साक्षेपाणी प्रयत्न प्रतिष्ठित. हा जो काही विशेष भाग आहे की अभ्यासाचा संघ धरला, साक्षेपासारखा निघाला. आणि बरोबर कोणाला घेतलं? बरोबर ते म्हणले की एकालाच घेतलं. प्रयत्न सांगा ते भला साधन पंथे. अरे फक्त प्रयत्न बरोबर घेतला, बाकी कोणालाही बरोबर घेतलं नाही. उद्धरेत आत्मनात्मानं हे जे गीतेचं वचन आहे त्याचं प्रात्यक्षिक समर्थाने सांगितलं. कितीतरी गोष्टी असं लक्षात येतात की याची जन्मे, येण्याची काळे, संसारी होईचे निराळे, मोक्ष पावीचे निश्चळे, स्वरूपाकारे. नक्की काय करायचं हे सांगितलं. मोक्ष म्हणजे ज्ञानमय अवस्था आणि ती आत्मज्ञानाची अवस्था आहे. त्या आत्मज्ञानाच्याकडे जाण्याचा मार्ग काय? स्वरूपाचा अनुसंधान मार्ग आहे. चला स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. ज्यांनी असो आपण ज्यांना वेगळा. हे जे स्वरूपाचं सकळ धर्म माझी धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म, ह्याची जाणीचे मुख्य धर्म साधू लक्षणाचे. म्हणून माझी काया गेली करे परी मी आहे जगदाकारे. ऐका स्वहीचं उत्तरे सांगत शेवटचं अभंग. त्याच्यानंतर नका करू खटपट, माझा ग्रंथ पहा नीट, त्याने सायुज्याची वाट ठाई पडे. राहा देहाच्या विसरे, वर्तू नका वाईट बरे, ज्याने मुक्तीची द्वारे चोजविली. रामी रामदास म्हणे स्वरूपी अनुसंधान कराचे रामाचे ध्यान निरंतर. हे जे सांगितलेलं आहे आम्ही विसरलो आहोत का काय? असं कधी कधी वाटतं. कारण की शेवटच्या अभंगामधल्या शेवटच्या चरणामध्ये ही गोष्ट त्यांनी सांगितली की अरे स्वरूपाचं अनुसंधान ही मध्यवर्ती गोष्ट. पण या सगळ्या गोष्टीच्या मध्ये संतांचा तो जो तेजस्वी परमार्थ आहे हा भीक मागण्याचा परमार्थ नाही. आम्ही मागवायचं नाही तुझं पाशी जरी तो भीतोसी पांडुरंग. तेजस्वी परमार्थ जरी तो भीतोसी, आम्ही काही मागत नाही देवाची. वृद्धिसिद्धी तुझे मुख्य भांडवल हे तो आम्हा फोल भक्ती पुढे. आणि पुढे असं म्हणतात काही आम्हा तुझे करावे वैकुंठ, नको भिऊ भेट देई आता. तुका म्हणे जाऊ वैकुंठात चालत, पैसोने निवांत सुख बघू. अरे शांत बसणे, आत्मस्वरूपावरती केंद्रित करणे, आत्मसाक्षात्कार करून घेणे. ज्या ठिकाणी ईश्वर तत्व आहे त्याच ठिकाणी वैकुंठ आहे. त्यावेळेस निवांत बसून वैकुंठाला जाऊ असं. या सगळ्या गोष्टी. म्हणून एक तर आहे की तुका म्हणे माझं लागलीच भूक असं म्हटलेलं आहे, पण भीक लागलेली नाहीये, भूक लागलेली आहे. तसंच भीक आणि भिक्षा याच्यामध्ये फरक आहे. समर्थांनी सुद्धा भिक्षा मागितली. पावन भिक्षा दे रे राम, दीनदयाळा दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे. ही गोष्ट कोण करणार आहे? आम्ही सर्व प्रकारचं कार्य तर उत्कृष्टच आहे, त्याच्यात काही शंकाच नाही. पण हा जो सूक्ष्म परमार्थ आहे, हा जो समर्थांना अभिप्रेत आहे, आत्मसाक्षात्काराचा मार्ग आणि त्याच्यावरती चालण्याची प्रेरणा देणे, हे समर्थांनी कार्य केलेलं आहे दासबोधाच्या मधनं. आणि ही गोष्ट करत असताना आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पाहावे. मी कोण, मग परमात्मा निर्गुण ओळखावा. मी कोण हे जाणावे, मी पण त्यागोने अनन्य व्हावे. म्हणजे कन्फ्युजन आहे का असं वाटतं? मी कोण हे जाणणं ही स्वतंत्र गोष्ट आहे. मीपणा म्हणजे पर्सनॅलिटी, सेल्फ, व्यक्तिमत्व. आणि ते शरीर मन बुद्धी यांच्या सहित असलेलं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे मी नसून त्याच्या पाठीमागे असलेलं तत्व मी आहे, हे त्यांना सांगायचं आहे. म्हणून आधी मी कोण हे जाणावे, मी पण त्यागोने अनन्य व्हावे. आणि अशा प्रकारे मग समाधान ते स्वभावे अंगी बाण. म्हणजे ते दहीवडे खाण्याचं समाधान आणि हे समाधान याच्यामध्ये फरक आहे. हे समाधान जे आहे आत्मनिवेदनाच्या अंती जे का घडले अभेद भक्ती, हा शब्द भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये हा शब्द वापरला की अभेद भक्ती योग. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन करताना म्हटलं की अभेद भक्ती योग. ईश्वर वेगळा मी वेगळा या प्रकाराने माझा भक्तियोग चाललेलाच आहे, पण तो आत्मने आहे आणि तो माझं मूळ स्वरूप आहे आणि त्याच्याशी माझी एकरूपता आहे ती अनुभवणे, हा अभेद भक्ती योग आहे. आणि हा अभेद भक्ती योग आहे, यालाच जे का घडले अभेद भक्ती ते नाम
सायुज्य मुक्ती, सत्य जाणावे. हे मुक्तीचा प्रवास इथपर्यंत जातो म्हणजे आत्मज्ञानातून तो जातो. मुक्ती ज्ञानमय स्थिती आहे आणि ज्ञानाच्या बाबतीमध्ये केवळ शाब्दिक ज्ञान पुरा पडत नाही. स्वानुभवावेळ वेदांताची पोपटपंची वाया, स्वप्ने अमृत पिऊन कोणाची अमर झाली काया. हे सगळं आम्हाला शब्दांनी कळलं. तर देखील शब्दांनी कळल्यानंतर नुसतं शब्दांनी कळून तिचं समाधान नाही बाळगलं पाहिजे. मला प्रत्यक्ष अनुभव आला पाहिजे. अहो प्रचितीचे लोक हो, प्रचिती विण अवघा शोक हो, असं समर्थांनी म्हटलंय. प्रचिती यायला पाहिजे आणि त्यासाठीचा मार्ग स्पष्ट केलेला आहे. हे फार दासबोधाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून दासबोध हा आत्मसाक्षात्काराचा मार्ग सांगणारा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये फक्त आत्मसाक्षात्कार करून घ्या असा उपदेश दिलेला नाही, प्रक्रिया सांगितलेली आहे, नक्की सांगितलेली, नीट सांगितलं. पण हे सगळं करत असताना मग तत्वज्ञानाचे प्रोफेसर, नेहमी मला ते उदाहरण सांगावं असं वाटतं की तत्वज्ञानाचे प्रोफेसर असतात आणि ते अतिशय उत्कृष्ट प्रवचन करायचे, तत्वज्ञानावरचं लेक्चर द्यायचे आणि त्यांचे MA PhDचे स्टुडंट आणि ते सगळं ऐकत बसायचे. छान. त्यांना एक दिवस वाटलं की गावाच्या कडे जाऊन खेडेगावी जरा नैसर्गिक वातावरणामध्ये आपण हे सगळं प्रवचन करू. म्हणून ते सगळे त्यांच्या विद्यार्थ्यांना घेऊन गेले, सगळे MA PhDचे विद्यार्थी, आणि हे बोलतायत आणि ते ऐकतायत. ऐकत होते, टाळ्या वाजवत होते, माना डोलवत होते, वाहवा करत होते. आणि हे सगळं चाललेलं असताना तिथे एक शेतकरी उभा होता. तो आपला गपचूप हाताची घडी काढून उभा होता. हे व्याख्यान तर उत्कृष्ट झालं, टाळ्या वाजवल्या, माना डोलवल्या, वाहवा म्हटलं, हे सगळं त्या शेतकरी बघत होता. मग त्या शेतकऱ्याला त्याची गंमत करावी असं प्रोफेसर महेशांना वाटलं. त्याच्यानंतर त्याच्यापाशी गेले, म्हणले काय जे काय बोललं तुला समजलं का? तो म्हणला महाराज मी अडाणी माणूस आहे, मला काय समजणार म्हणलं, पण तुम्ही काहीतरी देवाबद्दल बोलतायत म्हणून मी उभा राहिलो श्रद्धेत. ते म्हणले तू काय करतो? नाही म्हणलं आपली शेती आहे, 2 आवतं आहेत, 4 बैल आहेत म्हणलं. अरे बैल ते जातील ना निघून कुठेतरी, तू इथून उभा राहिला असतं. मजा करायची होती त्यांना. छा म्हणलं ते कसे जातील? त्यांच्या गळ्यामध्ये घंटा बांधलेले आहेत म्हणले. म्हणजे त्यांनी मान हलवली की त्या घंटा वाजतात आणि मग मला कळतं की ते कुठे चालेल. ते म्हणले अरे एकाच वेळेला नुसतेच ते मान हलवतील आणि घंटा वाजतील आणि तुला वाटेल की ते चालले कुठेतरी. छा म्हणलं साहेब आमच्या गावाकडची अडाणी बैल आहेत, ते बसले जागी मानं डोलवायला एवढे शिकलेले नाही. हे लक्षात घेऊया की शब्दज्ञानाने माना डोलवत बसणार किती दिवस. वाटचाल करायला पाहिजे आणि त्या मार्गावर वाटचाल करायला पाहिजे. अमृत तत्व आहे, आपलं स्वरूप आहे, मुळमुळ रडण्याचा परमार्थ नको आहे. त्याच्यामुळे भीक मागत बसू नका, समजून घेऊन नेमकं करा. आणि सर्वात आवडता गीतेचा श्लोक विवेकानंदांचा जो होता, कलैपेम मास्मगम पार्थ नैतच कोई उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ पर्यंत. हा विरोचित अशा प्रकारचा जो आवडणारा श्लोक होता. आमचा किती वेळा मूड जातो दिवसातून हा श्लोक ऐका. काय कार्य करण्याच्या बाबतीमध्ये हे जोर घेतला पाहिजे या समर्थांचा. त्याच्यावर सूक्ष्म भाग जो आहे त्याच्या बाबतीमध्ये लक्ष घेतलं पाहिजे. आणि या गोष्टीच्या मध्ये आम्हाला उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरांनी बोलत श्रेष्ठ पुरुषांनी सांगितलेलं ते प्राप्त करून घ्या. आणि हीच गोष्ट दासबोधामध्ये प्रमुख पद्धतीने सांगितलेली आहे. एकूण समर्थांची कार्यप्रेरणा आणि अध्यात्म प्रेरणा ही अशी आहे. असं वाटतं की समर्थांचं जे कार्य चाललेलं आहे त्या कार्यामध्ये हा जो ध्यानयोगाचा भाग आहे, तो ध्यानयोगाचा भाग जर का सज्जनगडवरती केला जाईल तर मी सर्वतोपरीने त्याला सहाय्य करेन. त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ध्यान मंदिर उत्कृष्टपणाने उभारलं पाहिजे. त्या ठिकाणी नीटपणाने ध्यानाच्या कशा अवस्था असतात, काय प्रक्रिया करायला पाहिजे, स्वच्छ दासबोधामध्ये सांगितलं त्याच प्रक्रिया परंतु कोणीतरी विवरण करायला पाहिजे. तिथं उत्कृष्ट ध्यान केंद्र चाललं पाहिजे. नाही तर आत्माराम उपासना तेणे पावचे निरंजना निस्संदेह हनुमाना ठावाची नाही, श्रीधरपुटीवरती लिहिलेलं आहे बाहेर करायला पाहिजे. म्हणून उत्कृष्ट कार्य वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चाललेले ते चालतच राहायला पाहिजे, यात काही शंका नाहीये. पण गाभ्याचा भाग हा आहे की मला आत्मदर्शन झालं पाहिजे आणि त्या आत्मदर्शनाच्या मार्गावरती जर का आम्हाला निश्चितपणाने वाटचाल करता आली तर ती गोष्ट मोठं कार्य होणार आहे. कारण की विवेकानंद म्हणतात की आत्मतेज जे आहे ते विकसित करा, तेच तुम्ही त्या कार्याला वापरू शकाल. म्हणून सगळी जी कारणं होतात कार्य होतात उत्कृष्ट होतात.
पण प्रेरणादायी कार्य समर्थांचं होतं, याचं कारण की ते योगी होते. ही फार महत्वाची गोष्ट. आणि ती गोष्ट म्हणून भगवानांनी सुद्धा गीतेमध्ये आवाहन केलंय, तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानेभ्योपी मतोधिका कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्मात योगी भव अर्जुन. आणि त्यानुसार हा योग मार्ग आमच्यापर्यंत चालत आलेला आहे. सगळे संत योगी होते आणि ते सगळे संत योगी होते. त्या योगाची परंपरा चालली पाहिजे. म्हणजे निरनिराळ्या प्रकारच्या परंपरा चालतात आणि त्या उत्कृष्ट आहेत. त्या प्रकारच्या समाजाच्या मध्ये आध्यात्मिक पोषण होत असतं. परंतु जो आत्मसाक्षात्काराचा मार्ग हा आमच्या एकंदरच भारतीय संस्कृतीचा गाभा आहे आणि ती गोष्ट इतर कुठेही इतक्या स्पष्टपणाने सांगितली गेलेली नाही. ती जर का आम्ही त्याचे वारस आहोत, तर तो वारसा हक्क ज्या वेळेला खूप मोठा असतो त्यावेळेला सिद्ध करावा आणि तो आम्ही जरूर सिद्ध करू. आज काय तुकाराम महाराजांनी म्हटले, काय आम्हापाशी होतील ज्या शक्ती त्याने हा श्रीपती अलंकार. त्यानुसार हा समाजामध्ये असलेला जो विश्वेश्वर आहे त्या विश्वेश्वराची सेवाच आहे, रामाची सेवाच आहे. आज प्राप्त झालेला हा पुरस्कार हा समर्थांचा प्रसाद आहे. त्याबरोबर त्या मार्गावर चालण्याची प्रेरणा आहे, आदेश आहे, तो शिरसावंद आहे. कार्याच्या कर्तृत्वाच्या बाबतीमध्ये सगळं करणे जगदीशाचे समर्थाने सांगूनच ठेवलेलं, त्याच्या बाबतीत काही कोणी बोलूच नाही. पण सर्वांच्या हृदयी असलेल्या श्री रामरायाला समर्थांना नमस्कार करून हे बोलणं समर्थांच्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. हरिओम तत्सत.